पांचपावली थाना क्षेत्र में दिनांक 7 फरवरी शाम 8 बजे फरियादी जरीपटका निवासी श्री संत वासवानी ने हत्या का प्रयास करने वाले एक आरोपी के खिलाफ शिकायत दर्ज कराई है। पुलिस की जानकारी के अनुसार फरियादी कमल चौक से इंदिरा चौक जाते समय उनके सामने आरोपियों ने बिना नंबर की एक काले रंग की स्कूटी फरियादी पर चढ़ा दी, जिससे फरियादी और दोनों आरोपियों का विवाद हो गया। इसके बाद आरोपी वहां से चला गया, पर कुछ देर बाद आरोपी फरियादी को जान से मारने के लिए हाथ में कोता लेकर फरियादी का पीछा करने लगा। महादेव मोबाइल शॉपी इंदौरा के पास हवा में कोता लेकर फरियादी को धमका रहे थे, तभी स्थानीय लोग जमा हो गए। इस दौरान आरोपी फरियादी के दोस्त से उसका मोबाइल चुराकर भाग गए। लोगों को जमा होते देख आरोपी स्कूटी और कोता वहीं छोड़कर भाग गए। पुलिस तत्काल मौके पर पहुंची और सीसीटीवी फुटेज खंगाले और तकनीकी सहायता से आरोपी क्षितिज अनिल चौकसे को गिरफ्तार किया। आरोपी ने अपना जुर्म कबूल किया। विभिन्न धाराओं सहित पुलिस ने मामला दर्ज किया है। काल दिनांक 7/2/2024 संध्याकाळी 8:15 वाजता फिर्यादी सुमित श्रीचंद वासवानी वय वर्ष 22 राहणार जरीपटका यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की तो कमल चौकातून इंदिरा चौकाकडे जात असताना त्याच्या स्कूटीने समोर एक काळ्या रंगाची बिना नंबरची स्कूटी आली। ती एकमेकांच्या अंगावर गेल्यामुळे दोघे आरोपी अज्ञात आरोपी फिर्यादी यांची बाचाबाची झाली। याची आरोपी हे नंतर निघून गेले व थोड्या वेळामध्ये हातामध्ये कोयता घेऊन फिर्यादी याच्या पाठलाग करून महादेव मोबाईल शॉपी इंदोरा चौक इथं आले आणि त्याला धमकवत होते आणि हवेमध्ये कोयता घेऊन। तेवढ्यामध्ये लोक जमा झाले नाही। त्यांनी फिर्यादीचा एक मित्र त्याचा फोनवर बोलत असताना त्याचा आयफोन चोरून पळून गेले। पळता पळता त्यांनी त्यांची स्कूटी पण जागेवर सोडली आणि काही रस्त्यावर जाऊन त्यांनी त्यांचा कोयता फेकून दिला। कलम 135 महाराष्ट्र पोलीस ऍक्ट दाखल झाला। पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली। तपास अधिकारी PSI भार्गव साहेब यांनी तात्काळ भेट दिली व घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले। त्यानंतर काही मध्ये आरोपी क्रमांक 1 क्षितिज अनिल चौकसे याला अटक केली। त्यानंतर त्याने गुन्ह्यामध्ये कबुली दिली व त्याचा जो मित्र आहे सागर मंडल्या हा याच्यावर काही पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत असं क्राईम रेकॉर्डून दिसतंय। सध्या फरार आहे। गुन्ह्यामध्ये काळ्या रंगाची स्कूटी गाडी बिना नंबरची कोयता जप्त केलेला आहे और आता आरोपीचा पुढील तपास सुरू असून इतर मुद्देमाल जप्त करणे बाकी। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।